वेलकम स्टूडेंट्स इन पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपुर मैथमेटिक्स पार्ट फर्स्ट स्टैंडर्ड 9 चैप्टर नंबर 3 पॉलिनोमियल्स। वेलकम स्टूडेंट्स, in this video we have studied remainder theorem and factor theorem. First, remainder theorem. What is meant by remainder theorem? The remainder theorem काय सांगतो बघा, if polynomial of p of x is divided by x plus a, then the remainder is p of minus a where a is a real number. आता काय म्हटले बघा, p ऑफ x हा जर एखादा पॉलिनॉमियल दिलेला असेल, कुठलाही एखादा पॉलिनॉमियल दिलेला असेल, त्याला काय करायचंय म्हणजे p ऑफ x ला कशाने भागायचंय, डिवायडेड बाय x प्लस a न भागायचं असेल, x प्लस a न भागायचं असेल तर काय करायचं, तर देन द रिमाइंडर इज काय करायचं, p ऑफ x जो आहे तिथं आपण काय करायचं, p ऑफ मायनस a ठेवायचं. आता मायनस a कुठून आला, तर इथं प्लस a आहे, डिवायझर किती आहे, x प्लस a आहे, म्हणून इथं x ची व्हॅल्यू काय ठेवायची, मायनस a ठेवायची आणि x ची व्हॅल्यू मायनस a पुट केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळेल तो म्हणजे तुमचा रिमाइंडर असेल. काय असेल, रिमाइंडर असेल. तर रिमाइंडर म्हणजे बाकी, हे तुम्हाला माहिती आहे. काय आलं का लक्षात बघा, काय तर पॉलिनॉमियल घ्यायचा, त्या पॉलिनॉमियल डिवायझर आपल्याला माहिती आहे, त्या डिवायझर मध्ये काय करायचं, सिंथेटिक डिव्हिजन मध्ये जसं आपण प्लसचं मायनस केलं होतं आणि मायनसचा प्लस घेतला होता डिवायझर मध्ये, फक्त कधी, ज्यावेळी इथं फक्त काय असेल, वन व्हेरिएबल आणि डिग्री सुद्धा याची 1 असेल, त्या पॉलिनॉमियलनं फक्त आपल्याला इथं भागता येतं. आणि तो जर पॉलिनॉमियल मिळाला तर काय करायचं, फक्त प्लस असेल तिथं मायनस, मायनस असेल तिथं प्लस करायचं आणि एक्सच्या ऐवजी तो पुट करायचा आणि त्याची जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू म्हणजे आपला रिमाइंडर आला. याचं एक एक्झाम्पल घेऊन आपण हा भाग सोडवूया. बघा, एक्झाम्पल घेतलं आपण, बाय युझिंग रिमाइंडर थेरम डिवाइड p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 बाय x मायनस 1 अँड फाइंड द रिमाइंडर. असं एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला काय दिलंय, आपल्याला बघा p ऑफ x दिलेला आहे. कुठला दिलाय, p ऑफ x, तर p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 हा आपल्याला काय दिलेला आहे, p ऑफ x दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आणि डिवायझर काय दिलंय आपल्याला, डिवायझर दिलेला आपल्याला x मायनस 1. तर x मायनस 1 दिलेला आहे म्हणून आपण काय घ्यायचं, टेक x इज इक्वल टू 1, कारण मायनस 1 दिलेला आहे, मायनस 1चं काय होणार आहे, प्लस 1 होणार आहे आणि म्हणून काय घ्यायचं आपण, प्लस 1 घ्यायचा आणि देअरफॉर, आणि मग देअरफॉर रिमाइंडर इज इक्वल टू p ऑफ 1. रिमाइंडर काय होईल, p ऑफ 1 होईल, कारण इथं 1 आहे म्हणून 1 पुट करायचं याच्यामध्ये रिमाइंडर थेरमच्या साहाय्यानं आणि इथं लिहायचं बाय युझिंग रिमाइंडर थेरम, बाय युझिंग रिमाइंडर थेरम. आणि मग p ऑफ 1 म्हणजे काय करायचं, p ऑफ 1 म्हणजे काय करायचं, x च्या ऐवजी व्हॅल्यू टाकायची 1 आणि मग 1 क्यूब मायनस 2 इंटू 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 मायनस 1. सो 1 क्यूब मीन्स 1 मायनस 2 इंटू 1 मायनस 4 मायनस 1. So this is equal to 1 minus 2 minus 4 minus 1. आणि मग कॅल्क्युलेशन केलं तर किती येते बघा, 1 minus 2 1 आला, सॉरी मायनस 1 आला, मायनस 4 मायनस 1. सो दिस इक्वल टू मायनस 1 मायनस 4 मायनस 1 मीन्स मायनस 6 हा रिमाइंडर आपल्याला मिळेल. हे रिमाइंडर किती मिळाला आपल्याला, मायनस 6 मिळाला. तुमच्या एक्झाम्पल लक्षात आलंच असेल. काय करायचं, फक्त p ऑफ x जो आहे, डिवायझर जो आहे, तो डिवायझरचा काय करायचं, प्लस असेल मायनस घ्यायचा, मायनस असेल तर प्लस घ्यायचा आणि
तो पी ऑफ एक्स म्हणजे व्हॅल्यू त्याची काढायची आणि त्याची व्हॅल्यू जी असेल तोच म्हणजे काय असेल, रिमाइंडर असेल. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये रिमाइंडर किती आला तर -6 आला. If the polynomial y cube minus 3y square plus ky plus 50 is divided by y minus 3, the remainder is 62. Find value of k. आता काय दिलेलं आपल्याला याच्यामध्ये तर py हा पॉलिनॉमियल दिलेला आहे, हा डिवायझर दिलेला आहे आणि रिमाइंडर दिलेला आहे डायरेक्ट 62 रिमाइंडर दिलेला आपल्याला. रिमाइंडर जर 60 दिला असेल तर पॉलिनॉमियलचा जर विचार केला तर इथं के दिसतोय बघा आणि म्हणून आपल्याला फाइंड आउट काय करायचं, या के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी काय वापरायचं बघा, आहे तोच रिमाइंडर थेरमचा पहिल्यांदा वापर करून घ्यायचा. म्हणजे पी ऑफ वाय आपल्याला काय दिलेलं आहे बघा, पी ऑफ वाय वाय क्यूब मायनस 3y स्क्वेअर प्लस के वाय प्लस 50 हा आपल्याला दिलेला आहे, बरोबर. आता डिवायझर काय दिलेला आहे, डिवायझर दिलेला आपल्याला y मायनस 3. म्हणजे आपण काय घ्यायचं, टेक y इज इक्वल टू 3 घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय मिळेल, देअरफॉर रिमाइंडर इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, पी ऑफ 3 मिळेल. कारण y ऐवजी किती घ्यायचं आपल्याला, इथं मायनस आहे म्हणजे इथं प्लस झाला, पी ऑफ 3 घ्यायचा बाय रिमाइंडर थेरम. रिमाइंडर थेरमच्या साहाय्याने आपल्याला हा भाग मिळाला. आता पी ऑफ 3 म्हणजे काय, ठेवले व्हॅल्यू वायच्या ऐवजी 3 ठेवायचे. 3 क्यूब मायनस 3 इंटू 3 स्क्वेअर प्लस के इंटू 3 प्लस 50. सो 3 क्यूब मीन्स 27 मायनस 3 इंटू 3 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 3k प्लस 50 is equal to 27 minus 27 plus 3k plus 50. 27 minus 27 0 plus 3k plus 50 means फायनल काय राहील इथं, तर 3k plus 50 राहील, बरोबर. इथंपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. आता थोडंसं पुढे जाऊया. काय केलं होतं आपण, पुन्हा एकदा बघा काय दिले आपल्याला, तर पी वाय दिलेला होता, डिवायझर दिलेला होता, त्याच्यावरून आपण y इज इक्वल टू 3 घेतला. रिमाइंडर थेरम आपला काय सांगतो, तर डिवायझरची आपण क्रॉस घेतली किंवा विरुद्ध संख्या घेतली तर त्याची जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू म्हणजेच आपलं काय असणार आहे, रिमाइंडर असणार आहे. आणि म्हणून पी ऑफ 3 मायनस 3 आहे तिथं प्लस 3 घेतला, पी ऑफ 3 घेतला, मग ती y ऐवजी व्हॅल्यू पुट केली, त्याच्यानंतर आपल्याला 3k प्लस 50 मिळाला. बट आपल्याला दिले का आपल्याला, बट रिमाइंडर इज इक्वल टू किती दिला आहे, रिमाइंडर आपल्याला 62 दिलेला आहे. रिमाइंडर किती दिला आहे, 62 दिलेला आहे. म्हणजे हा रिमाइंडर आपला एवढा मिळाला आणि दिलेला आहे आपल्याला 62. बघा याच्यावरून आपल्याला रिमाइंडर किती मिळाला, 3k प्लस 50 मिळाला, पण आपल्याला दिलाय का 62. म्हणजेच आपल्याला देअरफॉर 3k प्लस 50 इज इक्वल टू 62 मिळालं. म्हणजे देअरफॉर 3k इज इक्वल टू 62 मायनस 50 आणि मग 3k इज इक्वल टू 62 मायनस 50 12. देअरफॉर k इज इक्वल टू 12/3 मीन्स देअरफॉर k इज इक्वल टू आपल्याला मिळेल 4. आणि ही 4 ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवली तर आपल्याला या पद्धतीने सोडवलं तर आपल्याला बरोबर 62 व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. लक्षात आलं का बघा. नेक्स्ट पार्ट आहे फॅक्टर थेरम. तर फॅक्टर थेरम काय सांगतो बघा. त्या अगोदर फॅक्टर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. फॅक्टर म्हणजे अवयव. समजा आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, समजा मी एक्झाम्पल घेतलं 15, तर याचे फॅक्टर्स काय काय येतात तुम्हाला माहिती आहे. 1 इंटू 15 आहे, पुन्हा 3 इंटू 5 आहे. असे हे फॅक्टर, दोन फॅक्टर आपल्याला माहिती आहेत. म्हणजे हा आणि हा
याच्यातला समजा मी एक एवढाच घेतला तर 3 आणि 5. आता काय केलं मी 15ला 3 न भागलं, 15ला 3 न भागलं तर काय होईल रे, 15ला 3 न भागलं तर 3 5 15 म्हणजे 0 येतो. म्हणजे रिमाइंडर काय येतो, रिमाइंडर तर रिमाइंडर काय येतो 0 येतो. कधी, जर तो फॅक्टर असेल तर. आता 15ला समजा 7 न भागलं तर भाग जातो का, नाही जात. म्हणजे आपण 7 हा त्याचा फॅक्टर आहे असं म्हणतो का आपण, नाही म्हणत. भाग जातो, 7 2 14 येणार, पुढे जाणार तुम्ही, परत 1 राहणार, परत पॉईंट घेणार, 0 घेणार, 7 1 7, पुन्हा 3 राहणार, 0 घेणार, असं पुढे जाणार, पॉईंट घेणार. पण बाकी 0 येते का, नाही येत आहे. म्हणजे बाकी 0 न येण्यामुळे काय आहे तर इथं रिमाइंडर हा बाकी रिमाइंडर 0 न येण्यामुळं 7 हा 15चा फॅक्टर नाहीये. पण इथं मात्र काय आहे, ज्यावेळी आपण 3 न 15ला भागतोय त्यावेळी आपली रिमाइंडर काय येतो 0 येतो. म्हणून 3 हा काय म्हणतो आपण त्याचा फॅक्टर आहे. याचा वापर आपल्याला याचा वापर आपल्याला काय करायचा आहे तर पॉलिनॉमियल मध्ये करायचा आहे. म्हणजे काय करायचं तर आता आपण पाहिलं की रिमाइंडर कधी असतो, म्हणजे पी ऑफ एक्स आपण घेतला आणि डिवायझर आपण घेतला. पी ऑफ एक्स हा जर डिव्हिडंड आपण घेतला किंवा पी ऑफ एक्स ला आपल्याला भागायचंय, एक्स मायनस ए न समजा भागला आपण, तर पी ऑफ एक्स आणि एक्स मायनस ए न, तर रिमाइंडर आपला काय असतो, पी ऑफ ए हा रिमाइंडर असतो. आणि तो जर 0 आला, म्हणजे पी ऑफ ए जर 0 आला तर एक्स मायनस ए हा, एक्स मायनस ए इज ए फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. लक्षात आलं का, बघा साधा सोपा फॉर्म्युला आहे. पी ऑफ एक्स घेतला डिवायडेड बाय एक्स मायनस ए आपल्याला दिलेला आहे, बरोबर. त्याच्यावरून आपण काय केलं, रिमाइंडर थेरम वापरला आणि रिमाइंडर थेरमवरून रिमाइंडर फाइंड आउट केला. रिमाइंडर किती आला, 0 आला. रिमाइंडर 0 आला म्हणजे काय तर डिवायझर हा डिव्हिडंडचा फॅक्टर आहे. म्हणजे एक्स मायनस ए इज ए फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स, असा हा फॅक्टर थेरम सांगतो. असा हा फॅक्टर थेरम सांगतो. फॅक्टर थेरम तुमच्या लक्षात आला असेल या पद्धतीने. आणि याचा कॉन्व्हर्स आपण काय सांगू शकतो तर एक्स मायनस ए इज ए फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्सचा एक्स मायनस ए जर फॅक्टर असेल तर पी ऑफ ए इज इक्वल टू 0 किंवा रिमाइंडर इज 0 असंही आपण सांगू शकतो. महत्वाचं आपल्याला हे आहे की जर एक्स मायनस ए पी ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स मायनस ए, पी ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल तर एक्स मायनस ए इज ए फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स. हा बघा आपण उदाहरणाच्या साहाय्याने एक्झाम्पल बघा. यूज फॅक्टर थिअरम टू डिटरमाइन whether x plus 2 is a factor of x square plus 5x plus 6 or not. तर एक्झाम्पल काय दिलेला आहे तर x square plus 5x plus 6 हा पॉलिनॉमियल दिलेला आहे. त्याचा हा x plus 2 हा काय आहे फॅक्टर आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे फॅक्टर थेरमच्या साहाय्याने. आता ते कसं चेक करायचं बघा. त्यासाठी पहिल्यांदा आपण पी ऑफ एक्स घेऊया. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 आहे. आणि डिवायझर आपण घेऊया. डिवायझर आपल्याकडे आहे एक्स प्लस 2 आहे, बरोबर आहे. आता काय करायचं टेक, पहिल्यांदा रिमाइंडर थेरम वापरायचा. टेक एक्स इज इक्वल टू किती वापरायचं रे आता प्लस 2 आहे इथं, म्हणजे इथं वापरायचा -2 वापरायचा, बरोबर. देअरफॉर रिमाइंडर इज इक्वल टू पी ऑफ -2 इथं नेहमीप्रमाणे बाय रिमाइंडर थेरम असं पुढे लिहिलं इज इक्वल टू पी ऑफ -2 म्हणजे काय तर -2 पुट केला -2 स्क्वेअर प्लस 5 इंटू -2 प्लस 6. -2 स्क्वेअर मीन्स 4. 5 minus 2 minus 10 plus 6. So 4 minus 10 means -6 plus 6. तर -6 plus 6 झाला 0. म्हणजे रिमाइंडर काय मिळाला इथं
रिमाइंडर मिळाला 0. आता रिमाइंडर 0 मिळाला की म्हणजेच काय सांगतो फॅक्टर थेरम, रिमाइंडर जर 0 असेल तर डिवायझर हा पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे. देअरफॉर बाय फॅक्टर थेरम x plus 2 is factor of x square plus 5x plus 6. असं एक्झाम्पल या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. लक्षात आलं असेल. बघ सोपं आहे, काय अवघड नाहीये. पॉलिनॉमियल घेतला, डिवायझर घेतला, रिमाइंडर थेरमचा वापर करून सोडवलं की हे एक्झाम्पल आपल्याला पटकन सुटेल. एक्झाम्पल बघा. इफ x minus 1 is the factor of the polynomial x cube minus 2x square plus mx minus 4, then find the value of m. काय दिलेला आहे? हा पॉलिनॉमियल दिलेला आहे, हा डिवायझर आहे म्हणजेच x minus 1 आहे, इज फॅक्टर आहे, हा याचा फॅक्टर आहे. देन फाइंड द m. m इथं आहे बघा, या m ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता फॅक्टर म्हणजे काय मगाशी आपण पाहिलेलं आहे. फॅक्टर म्हणजे याचा अर्थ काय, तर व्हॅल्यू जर घेतली आपण म्हणजे जो डिवायझर आहे, डिवायझर मधला जो एक्सच्या पुढचा भाग आहे तो प्लस असेल तर मायनस घ्यायचा, मायनस असेल तर तो प्लस घेतला आणि ती व्हॅल्यू जर या पॉलिनॉमियल मध्ये पुट केली तर रिमाइंडर हा त्याचा 0 येतो आणि मग रिमाइंडर 0 आला म्हणजेच तो फॅक्टर आहे असं आपण पाहिलं होतं. त्याचा कॉन्व्हर्स इथं दिलेला आहे. आता आपल्याला फॅक्टर दिलेला आहे म्हणजे इथं जर रिमाइंडर 0 आपण घेऊ शकतो कारण तो फॅक्टर आहेच ऑलरेडी. म्हणजे पी ऑफ 1 म्हणजे जो -1 इथं आहे त्याच्याऐवजी काय घ्यायचं आपल्याला आता +1 घ्यायचं. म्हणजे पी ऑफ 1 हा जर 0 आपल्याला घ्यायचाच आहे, पी ऑफ 1 0 घेतला तर आपल्याला याची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. मग आता काय करायचं बघा, तर काय करायचं आपल्याला पी ऑफ एक्स दिलेला आहे. पी ऑफ एक्स पहिल्यांदा लिहून घेतो मी, x cube minus 2x square plus mx minus 4 हा भाग मी पहिल्यांदा लिहून घेतला. आता काय करायचं मला, तर x minus 1 is factor of p of x. p of x चा हा फॅक्टर आहे असं दिलेला आहे. देअरफॉर मग मी काय लिहिणार, तर p of 1 is equal to 0 मी लिहू शकतो बाय फॅक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ फॅक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ फॅक्टर थेरम असं मी इथं म्हणणार. आणि म्हणजेच पी ऑफ 1 काय मिळाला, 0 मिळाला. आता पी ऑफ 1 म्हणजे काय, तर x ऐवजी आपल्याला 1 ची व्हॅल्यू ठेवावी लागेल. म्हणजे 1 क्यूब -2 into 1 square plus m into 1 -4 is equal to 0. Therefore 1 cube means 1, 1 square also 1, into 2 means 2, plus m into 1 means m, minus 4 is equal to 0. Therefore 1 minus 2 means -1, plus m minus 4 is equal to 0. Therefore minus 1 तिकडे नेला, सॉरी -1 minus 4 means -5 is equal to 0. आणि मग therefore m -5 is equal to 0 आपल्याला मिळालंय. therefore -5 तिकडे नेला तर m ची व्हॅल्यू आपल्याला +5 मिळून जाईल. या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचे आहे. लक्षात आलंय का बघा सगळ्यांच्या, फार सोपा भाग आहे. सोप्या पद्धतीने सोडवा. प्रॅक्टिस सेट 3.5 सोडवून घ्या. त्याच्यातलं एखादं एक्झाम्पल सुटत नसेल तर मला विचारा, शक्यतो सुटतील. याच्यातला काय कमी झालेला भाग असेल ते मी तुम्हाला सांगेन. आलं लक्षात? या पद्धतीने सोडवा. प्रॅक्टिस सेट 3.5. थँक यू.